तर आज मी आले होते सहारा अकॅडमीला. तर इथं एक स्कूल आहे इकरा प्री प्रायमरी स्कूल म्हणून. तर इथं बघा खूप छोटे छोटे स्टुडंट आहेत. तर आज मला यांना योगा शिकवायचा होता कारण की आज होता योगा डे. इथं तर एक मुलगा कंटिन्युअसली रडतच होता सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तो तर काही रडायचं थांबलंच नाही. शेवटी त्याला बघून तर बाकीचे पोरं सुद्धा आता रडायला लागले होते. सगळ्यांना तेच वाटलं की काय करावं आता. नंतर हा बघा काय बोलायला लागला. मग थोड्या वेळाने मीच म्हणलं याला जाऊन थोडंसं समजावावं, पण हा तर बघा मलाच काय बोलायला लागला. मला म्हणायला लागला दीदी माझ्या मम्मीला फोन लावून दे, मला घरी जायचे. नंतर मग सरांनी प्रेयर वगैरे स्टार्ट केली, प्लेज घेतली, प्रार्थना वगैरे घेतली सर्वांची. इथलची मुलं तर काही लाईनीत थांबतच नव्हते. शेवटी मॅडम हाताला धरून धरून त्यांना लाईनीत आणून उभा करत होत्या, तरी पोरं काय ऐकत नव्हते. एक्सरसाइज करायला तर फारच मजा येत होती. नंतर मग मी योगाला सुरुवात केली. नंतर मग योगासाठी सर्वांना खाली वगैरे बसवलं. मग थोडाफार योगा घेतला खाली बसून. मग तिथं थोडंसं ऊन वाढलं होतं, त्याच्यामुळे मग त्यांना क्लासरूममध्ये घेतलं होतं. मग मी आणि वैष्णवी आम्ही दोघी सोबत होतो. मला वाटलं होतं की क्लासरूममध्ये गेल्यावरती हे ऐकतील, पण हे तर डायरेक्ट डबा ओपन करून जेवायला बसले. आणि या मॅडम तर बघा यांना आत्ताशी एक्सरसाइज करायची इच्छा झाली, त्याच्यामुळे सगळे जीव राहिले तर ही एक्सरसाइज करून राहिली. हे बघा इथं काय चाललंय प्रत्येकाचं. प्रत्येक जण आपलं काहीतरी वेगवेगळं करून राहिलं. कोणी हसतंय, कोणी रडतंय, कोणी खिडकीच्या बाहेर बघतंय. हा तर असं बघत होता जसं ट्रेनमध्ये बसल्यानंतर. मी शेवटी एका बाजूला बसून घेतलं. इथलचे टीचर लोक कंटिन्यू मुलांकडे लक्ष देत होते. हे माकड बघून तर मला माझ्या भावाचीच आठवण आली 2 मिनिटासाठी. याला तर बघा हा योगा करताना तर फार रडत होता, पण नंतर तर हा खूप चांगला खेळायला लागला इथे. आणि हे बघा ह्या भाऊची दादागिरी. हे शेट तर डायरेक्ट घरी जायच्याच तयारीत होते. उलटे बोटे आणि सॉक्स घालून येतं निघाली पण होते. नंतर हे बघा मुलं म्हणतात देवा घरचे फुलं असतात, आणि हे बघा हे काय करू राहिलेत. बिचारे पक्ष्यांची खोड काढून पळून जात होते. हे बघा हे किती भारी एकामेकाला झोका देऊ राहिले. तिथं मॅडमने तर या दोघींना नावच दिलं सीता गीता म्हणून. इथे एक जण सशाला खाऊ घालतंय, एक जण पोपट बघतंय मस्तपैकी. इथं खूप सारे पक्षी होते. हा सिस्टरचा बर्थडे होता, त्याच्यामुळे सरांनी केक कटिंगसाठी केक आणला होता. त्याच्यामुळे केक बघून सगळे मुलं खूप खुश झाले. डायरेक्ट आनंदाने नाचायलाच लागले होते. इथालचे टीचर लोक स्टुडंटची खूप चांगली काळजी घेतात. नंतर मग सिस्टरला बोलवलं, केक कटिंगची अरेंजमेंट वगैरे केली. सगळ्या मुलांना असं साईडने बसवलं, केक कटिंग वगैरे झालं. मला या स्कूलची एक गोष्ट मात्र फार आवडली की इथालचे टीचर स्टाफ हे मुलांची स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेतात. जर तुमच्या घरात सुद्धा असं कोणी लहान असेल आणि त्यांचं जर ॲडमिशनसाठी तुम्ही एक चांगली स्कूल सापडत असाल तर इकरा प्री प्रायमरी स्कूलला एकदा का नक्की भेट द्या. बाय.